सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जतच्या पशुधन विकासासाठी आगामी काळ सुवर्ण. माजी मंत्री अजितराव घोरपडे. दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारण्यास वाव. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं 17 टन मोफत बियाण्यांचे वाटप. जत तालुक्यात पशुधन वाढीस मोठा वाव असून आगामी काळ हा पशुधन विकासासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. जत तालुक्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत असून इथं दुग्ध प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले आहे. सांगली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जत इथं शेतकऱ्यांना 100% अनुदानावर 17 टन वैरण बियाण्यांचे वाटप, तांत्रिक मार्गदर्शन तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील होत्या. घोरपडे म्हणाले, स्वर्गीय अजितदादांचा शेती आणि पशुधन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत ते जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत असत. साखर उद्योगाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. पुणे जिल्ह्यात त्यांनी मोठी दूध संस्था उभारली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कायम राहील. जिल्हा परिषदेनं राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून तमनगौडा रवी पाटील यांच्या माध्यमातून जतच्या पशुधन विकासाला निश्चितच चालना मिळेल. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलंय. कृषी सभापती सावित्रीताई रवी पाटील म्हणाल्या, स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त 100% अनुदानातून जत तालुक्यासाठी स्वीट, ज्वारी व हायब्रिड अशा 3 प्रकारच्या 17 टन वैरण बियाण्यांचं वाटप करण्यात आले. एल निनोच्या प्रभावामुळे चाऱ्यांची समस्या निर्माण होत असल्याने या उपक्रमाचा पशुपालकांना मोठा फायदा होईल. माजी सभापती तमनगौडा रवी पाटील म्हणाले, जतसाठी 4000हून अधिक बियाणे बॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण पशुधनांपैकी सुमारे 60% पशुधन जत तालुक्यात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून गाय, शेळी व कुक्कुटपालनासाठी अनुदान देऊन पशुपालकांना आर्थिक बळ दिलं जात आहे. यावर्षी 13 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून माडग्या मेंढी संशोधन केंद्रासाठी 20 एकर जागेत प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्यातील बेसुमार वृक्षतोडीवर चिंता व्यक्त करत वन विभागाचा कारभार सुधारण्याची मागणी केली. शेतकरी हा सर्वाधिक शोषित वर्ग असून त्याला हमीभाव मिळत नाही. पीक कर्जाचा प्रश्न गंभीर असून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच तालुका स्तरावर पशुधनासाठी शस्त्रक्रिया व अद्ययावत वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांनी उपक्रमाचं कौतुक करून शेतकरी विकासासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेऊन काम करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी डॉक्टर गवळी यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी समितीच्या सभापती सावित्रीताई रवी पाटील, सभापती अर्चना पाटील, आटपाडी नगरपंचायत सभापती संध्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिल्पा जीवनवर, सुनील भैया पवार, प्रमोद सावंत, रमेश बिराजदार, उपायुक्त श्रीकांत सुर्वे, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी निखिल पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत सुर्वे यांनी केले तर आभार डॉक्टर सोनार यांनी मानले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.